साईश, पहिल्यांदा तुला बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खरं तर वडील तुमचे म्हणजे सीतारामजी गावडे रोजच वस्त्रहरण करत असतात त्यांच्या लेखणीतून, संपादकीय विभागातून. पण आत्ता द्रौपदी वस्त्रहरण जे आहे ही थीम तुझ्या डोक्यात कशी आली? तर हे आम्ही यावर्षी चलचित्र केलंय ते द्रौपदी वस्त्रहरण. आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून अशी चलचित्र गणपती डेकोरेशनसाठी करतोय. अच्छा. तर ह्या अगोदर आम्ही विष्णूचे दशावतार यावर पण केलेलं होतं. एकदा नरसिंह अवतार केलेला, एकदा वराह अवतार, वराह. त्याच्या आधी गजेंद्र मोक्ष वगैरे वगैरे असे म्हणजे सगळे मायथॉलॉजीवर आपल्या आध्यात्मिक गोष्टींवर रिलेटेड सगळे थीमवर आम्ही अशी चलचित्र केलेली आहेत. तर यावर्षी आम्ही केलंय द्रौपदी वस्त्रहरण. गेल्या 3-4 वर्षात आम्ही असे महाभारत, विष्णूवर, कृष्णावर रिलेटेड सगळे असे केलेले सगळे होते. आध्यात्मिक हा. विषयांवर असतं. हा, तर तू मला एक तुला वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की तू आज फिजिओथेरपिस्ट होतोय, मेडिकल म्हणजे तू शास्त्रशुद्ध तिकडे शिकतोय, सोबतच जो आपला कोकणातला म्हणजे कोकणात देवदेवस्की जी आहे किंवा कोकणातलं देवपण जे आहे ते विश्वविख्यात आहे. तर हे देवपण सुद्धा तू जोपासतोय. तुझे विद्यार्थी मित्र जे असतात, कलिग जे असतात, ते जेव्हा तुझे हे रील बघतात तर त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? आता बघायला गेलं तर बरेच जण अध्यात्माकडे झुकलेले आहेत. सायन्सच्या पलीकडे पण दुनिया आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर हे थीम ठेवण्यामागचं कारण होतं की जसं समाजामध्ये एका नारीचा अपमान केला गेला म्हणजे वाईट प्रवृत्ती करणं, हे दुर्योधन, ती प्रवृत्ती आहे हा, दुर्योधन, दुःशासन. हो. तर एका नारीला वाचवायला स्वतः देव अवतरला तिकडे, असं म्हणजे वस्त्रपूर्व आहे. हा. नक्कीच साईचं अभिनंदन. गिरी, कित्येक वर्ष तो रील करतो आणि वेगवेगळ्या रील्स मध्ये त्याला बक्षिसं मिळतात. प्रथम क्रमांक असेल, कुठचाही क्रमांक, जिथे साईचं रील गेला तिथे बक्षीस हमखास असतं. साईश, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन.